फ्रेंड्स, वेलकम इन लर्निंग स्टुडिओ. आज आपण पाहणार आहोत अरिथमॅटिक प्रोग्रेशनचा शेवटचा म्हणजे 5वा भाग म्हणजेच प्रॉब्लेम सेट 3. प्रॉब्लेम सेट 3 मधील काही सिलेक्टेड एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत. त्यामधील पहिलं, फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड in an AP -11 -8 -5 till 49. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये जी एपी दिलेली आहे तिची फर्स्ट टर्म आहे -11. आपल्याला फोर्थ टर्म काढायची आहे, पण जिथून एपी सुरू झालेली आहे तिथून नाही काढायची, तर फ्रॉम द एंड म्हणजे शेवटच्या टर्म पासूनची अलीकडची फोर्थ टर्म काढायची आहे. आपल्याला त्याच्यासाठी पण डिफरन्स लागणार आहे. त्याच्यासाठी आपण काढून घेऊया. T2 - T1 इज इक्वल टू -8 -11 -8 +11 इज इक्वल टू 11 मधून 8 सबट्रॅक्ट करा, रिमाइंडर इज 3, दॅट इज +3. म्हणजे ए अवेलेबल झालेला आहे -11 फ्रॉम द एपी. डी आपण कॅल्क्युलेट केलेला आहे 3. आता ही जी लास्ट टर्म आहे या एपी ची 49, ती नेमकी कितवी आहे त्याच्यासाठी आपण काय करूया, तिला टीएन म्हणजे शेवटची टर्म एपी ची शेवटची टर्म टीएन इज इक्वल टू 49. आता ही नेमकी कितवी आहे ते कॅल्क्युलेट करण्यासाठी टीएन चा फॉर्म्युला वापरायचा असतो. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन -1 इंटू डी. आपली टीएन आहे 49 इज इक्वल टू व्हॉट इज अवर ए -11 प्लस एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे इंटू डी मीन्स 3. 49 is equal to -11 plus n -1 ब्रॅकेट मध्ये आहे इंटू 3. आता 49 हा जो 11 आहे -11 तो आपण लेफ्टला घेऊया, ऍडिशन मध्ये येईल. 3 ने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, 3n - 3. आता 49 आणि 11 यांची ऍडिशन काय होईल, 49 प्लस 150 आणि 10 म्हणजे 60. हा जो -3 आहे तो +3 लेफ्टला येईल 3n. सो 60 + 3 63 इज इक्वल टू 3n. सो n इज इक्वल टू 63 डिवाइडेड बाय 3. 3 1s 3 2 is 6 3 1s. सो n इज इक्वल टू 21. म्हणजेच त्या एपी मध्ये एकूण 21 टर्म्स आहेत. सो द एपी कंटेन्स 49 is the last, so it contains 21 terms. आता पहा, प्रश्न असा आहे की फाइंड द फोर्थ टर्म फ्रॉम द एंड. म्हणजे तुम्हाला किती टर्म काढायची पहा, फोर्थ टर्म फ्रॉम एंड. म्हणजे तुमच्या लास्ट टर्म मधून तुम्हाला 3 सबट्रॅक्ट करावे लागतील, कारण लास्ट टर्म म्हणजे ती शेवटची टर्म आहे. तिथून तुम्हाला अलीकडे आणखी 3 टर्म्स आला की फोर्थ टर्म फ्रॉम द लास्ट मिळणार आहे. म्हणजे 21 - 3 किती झाले, 18. म्हणजे तुम्हाला 18th टर्म काढायची आहे. सो T18 चा फॉर्म्युला वापरू आपण. T18 इज इक्वल टू A प्लस 18 - 1 इंटू D. सो T18 इज इक्वल टू A ची व्हॅल्यू काय आहे फ्रॉम द एपी -11 प्लस 18 - 1 इट इज 17 into what is the difference, common difference here 3. So T18 is equal to -11 plus 17 3 is 51. So T18 is equal to 40.
ह्यांचं सबट्रॅक्शन किती येईल 40. आता T18 काढलेली आहे आपण आणि ती आपल्याला या एक्झाम्पल मध्ये विचारलेली. पण आपलं जे आन्सर आहे ना ते आपण सेंटेन्स मध्ये लिहायचं. सो फोर्थ टर्म फ्रॉम एंड, हे महत्वाचं आहे या एक्झाम्पल मध्ये. फक्त फोर्थ टर्म नाही विचारली तर फोर्थ टर्म कुठून विचारली आहे, शेवट पासूनची फोर्थ टर्म म्हणजे फ्रॉम द एंड. फोर्थ टर्म फ्रॉम एंड is 40 and that is your answer. जर तुम्ही विद्यार्थ्यांनी अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधल्या पहिल्या 4 एक्सरसाइजेस म्हणजे प्रॅक्टिस सेट्स त्यांचा अभ्यास काळजीपूर्वक केला तर प्रॉब्लेम सेट मध्ये बरेचसे एक्झाम्पल्स असे आहेत की ते तुम्ही सहज सोडवू शकता. मग यातले काही एक्झाम्पल्स मी काय एक्सप्लेन करत आहे तर मला असं वाटतं की त्यामधल्या ज्या ट्रिक्स आहेत ज्या वापरायच्या आहेत त्या तुम्हाला सोप्या जाव्या. याच्यासाठी प्रॉब्लेम सेट मध्ये काही एक्झाम्पल्स मी एक्सप्लेन करत आहे. त्यातलं हे दुसरं एक्झाम्पल. 2 APs are given 9, 7, 5 and dash and 24, 21, 18. It is the second AP. First AP is 9, 7, 5 and so on. Second is 24, 21, 18, so on. If nth terms of both the APs or both progressions are equal, then find the value of n and nth term. तर हे जे एक्झाम्पल आहे त्यामध्ये फर्स्ट AP ती आहे 9, 7, 5 and so on. आता ह्या एपीच्या बाबतीत a इज इक्वल टू 9 आहे आणि डिफरन्स घेऊयात आपण. डिफरन्स इज इक्वल टू 7 मायनस 9 दॅट इज -2. मग ह्या एपीची nth टर्म काय असणार आहे आणि त्याच्यासाठी फॉर्म्युला काय वापरतो आपण. Tn इज इक्वल टू a प्लस n मायनस 1 इंटू d. So Tn is equal to 9 plus n minus 1 into -2. So Tn is equal to 9 plus -2 न मल्टिप्लाय करू ब्रॅकेटला आपण म्हणजे काय होईल -2n minus minus plus 2. So Tn is equal to 9 plus 2 11 minus 2n. आता सेकंड एपीच्या बाबतीत पाहूया आपण. सेकंड एपी काय आहे ती 24, 21, 18 डॅश. मग ह्या सेकंड एपीच्या बाबतीत a इज इक्वल टू 24 आणि डिफरन्स येईल 21 मायनस 24 इज इक्वल टू -3. सेकंड एपीची nth टर्म काढण्यासाठी परत एकदा आपल्याला फॉर्म्युला वापरावा लागणार आहे Tn. पण आता या एक्झाम्पल मध्ये आपण पहिल्यांदा इथं फर्स्ट एपीच्या बाबतीत फॉर्म्युला लिहिलेला आहे. आता तुम्ही नाही लिहिला तरी चालेल. मग Tn आता ह्या इज इक्वल टू एपीची फर्स्ट टर्म काय आहे 24 प्लस n मायनस 1 इंटू -3. सो 24 या -3 न मल्टिप्लाय करा ब्रॅकेटला -3n आणि मायनस मायनस प्लस 3. सो 24 आणि 3 यांची ऍडिशन किती झाली 27 आणि हा -3n. दॅट इज द nth टर्म ऑफ सेकंड एपी. फर्स्ट एपी ची जी Tn आहे nth टर्म तिला आपण 1 नंबर देऊया इक्वेशन नंबर 1 आणि सेकंड एपी ची जी nth टर्म आहे तिला इक्वेशन नंबर 2 असं नंबरिंग करूयात. मग आता जी एक्झाम्पल मध्ये आपल्याला कंडिशन दिलेली आहे ती आता आपल्याला करायची आहे. आपल्याला काय दिलेली कंडिशन तर दोन्हींच्या nth टर्म्स काय आहेत इक्वल आहे. सो अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन nth term of first AP
is equal to nth term of second AP. मग फर्स्ट ची nth टर्म आपल्याला कुठून मिळणार आहे? आपला इक्वेशन नंबर 1. सो 11 minus 2n is equal to 27 minus 3n. हे आपण सेकंड इक्वेशन मधून घेतलेला आहे. मग हा जो -2n आहे तो लेफ्टलाच राहू द्या. राईट कडून हा -3n घेणार आहोत. दॅट विल बिकम +3n is equal to हा 27 as it is. हा 11 काय होईल? सबट्रॅक्शन मध्ये जाईल. इथे सबट्रॅक्शन आलं n is equal to 27 minus 11. हे सबट्रॅक्शन किती येतं? 16. म्हणजे ह्या फर्स्ट एपी आणि सेकंड एपी च्या ज्या 16th टर्म आहेत त्या दोन्ही इक्वल आहेत. मग आता ती नेमकी काय आहे ते कॅल्क्युलेट करू आपण. nth टर्म ती कॅल्क्युलेट करायची आहे, म्हणजे 16th टर्म कॅल्क्युलेट करायची आहे. T16 इज इक्वल टू, आता ए आणि डी तुम्ही फर्स्ट एपी मधून घ्या किंवा सेकंड एपी मधून घ्या, कारण त्या टर्म्स कशा आहेत? इक्वलच आहेत, म्हणून काहीही फरक पडणार नाही. मग या ठिकाणी आपण फर्स्ट एपीच्या ए आणि डी वापरूया. मग याची ए काय आहे? इट इज 9 प्लस 16 मायनस 1 इंटू डिफरन्स काय आहे फर्स्ट एपी साठी? इट इज -2. So T16 is equal to 9 plus 16 minus 1, it is 15 into -2. So T16 is equal to 9 minus 15, 2 is a 30. So T16 is equal to -21. पहा आपल्याला काय विचारलेलं होतं? n ची व्हॅल्यू विचारली होती आणि ती nth टर्म एक विचारलेली होती, म्हणून आपण फायनल आन्सर घ्यायचं. सो n इज इक्वल टू 16 अँड T16 इज इक्वल टू -21 किंवा याला म्हणा nth टर्म असं म्हटलं तरी चालेल. nth टर्म इज इक्वल टू -21. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊयात आपण. In an AP the first term is -5. ओके, लगेच आपण डेटा लिहायला घ्यायचा. A is equal to -5 and the last term is 45. If sum of the all numbers in AP is 120, how many terms are there and what is the common difference? फर्स्ट टर्म तर दिलेली आहे आपल्याला एक्झाम्पल मध्ये, त्याला आपण T1 असं देखील म्हणू शकतो. प्रश्न असा विचारलाय हाऊ मेनी टर्म्स आर देअर. ओके, लेट आपण कन्सिडर करूया. लेट देअर आर n टर्म्स. ठीक आहे, आणि आता कॉमन डिफरन्स पण आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, तो पण गृहीत धरूया. अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू डी. म्हणजे n टर्म्स आहेत आणि कॉमन डिफरन्स d आहे, हे दोन्हीही आपण कन्सिडर केलेलं आहे. आता त्या एपी मध्ये जर n टर्म्स असतील तर Tn म्हणजे आपली लास्ट टर्म जी की आपल्या एक्झाम्पल मध्ये दिलेली आहे दॅट विल बी 45. म्हणजे Tn ची व्हॅल्यू काय आहे? 45. आणि सम ऑफ ऑल नंबर्स इन द एपी म्हणजे Sn इज इक्वल टू 120. Sum of all numbers in AP is 120. आता एवढ्या माहितीच्या आधारे आपल्याला त्या एपी मध्ये किती टर्म्स आहेत आणि त्या एपीचा कॉमन डिफरन्स काय आहे हे दोन्हीही कॅल्क्युलेट करायचं आहे. तर मग आता ह्या Sn चा आपण यूज करूया. Sn इज इक्वल टू n/2 इन ब्रॅकेट T1 प्लस Tn. गॉसनं हा सुद्धा फॉर्म्युला दिलेला आहे आपल्याला, हे आपण मागच पाहिलेला आहे.
ठीक आहे. आता Sn किती आहे 120 इज इक्वल टू यांची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, ती कॅल्क्युलेट करायची आहे n/2 इन ब्रॅकेट T1 म्हणजे या AP ची फर्स्ट टर्म -5 प्लस Tn म्हणजे लास्ट टर्म 45. सो 120 हा जो 2 आहे तो आपण लेफ्टला मल्टिप्लिकेशन मध्ये घेऊया. 120 इंटू 2 इज इक्वल टू n इंटू त्या ब्रॅकेट मध्ये सबट्रॅक्शन काय आलं, इट इज 40. सो n इज इक्वल टू 120 इंटू 2. हा जो 40 आहे तो बाजू बदलून डिव्हिजन मध्ये जाणार आहे. हा 0 न्यूमरेटरचा आणि 0 डिनॉमिनेटरचा कॅन्सल. 4 1 चा 3 चा. सो n इज इक्वल टू 3 2 इज 6. याचा अर्थ असा की त्या AP मध्ये एकूण 6 टर्म्स आहेत. आता आपल्याला कॉमन डिफरन्स काढायचा आहे. सो 45 ही काय आहे, त्या सिक्वेन्सची लास्ट टर्म आहे. 45 इज लास्ट टर्म and there are 6 terms in the AB. मग 6 टर्म्स आहेत आणि 45 ही लास्ट टर्म आहे, तर तुमची T6 काय आहे, इट इज 45. मग आता याच्यामध्ये कॉमन डिफरन्स काढण्यासाठी तुम्ही ह्या T6 चा यूज करू शकता. त्याच्यासाठी फॉर्म्युला काय वापरावा लागेल, Tn इज इक्वल टू A प्लस n-1 इंटू D. जो काही फॉर्म्युला आपण यूज करतो तो ऍटलिस्ट एक वेळेस तरी त्या एक्झाम्पल मध्ये आला पाहिजे, बिकॉज इट कॅरीज नियर अबाउट हाफ मार्क. अर्धा मार्क तरी त्या फॉर्म्युल्याला असतोच. मग T6 इज इक्वल टू A प्लस, तर A काय आहे या AP ची, दॅट इज -5 प्लस 6 -1 इंटू आपल्याला D कॅल्क्युलेट करायचा आहे. T6 किती आहे 45 इज इक्वल टू -5 प्लस 6 -1 इट इज 5 इंटू D, दॅट इज 5D. हा जो -5 आहे तो आपण लेफ्टला ऍडिशन मध्ये घेऊया. 45 प्लस 5 इज इक्वल टू 5D. सो 5D इज इक्वल टू 45 आणि 5 यांचे ऍडिशन किती येईल 50. सो D इज इक्वल टू 50 अपॉन 5. 5 10 इज सो D इज इक्वल टू 10. काय विचारलं होतं एक्झाम्पल मध्ये पहा, हाऊ मेनी टर्म्स आर देअर. तर आपलं पहिलं आन्सर आहे, सो देअर आर 6 टर्म्स इन AP. आणि पुढचा प्रश्न असा विचारला होता, व्हॉट इज द कॉमन डिफरन्स. अँड कॉमन डिफरन्स इज कॉमन डिफरन्स इज 10. हे आपले त्या एक्झाम्पलचे दोन्ही आन्सर. नेक्स्ट अतिशय सिंपल एक्झाम्पल कडे आपण जाणार आहोत. If first term of AP is A, second term is B and the last term is C, then show that the sum of all terms म्हणजे Sn हे A plus C पहिल्या ब्रॅकेट मध्ये into B plus C minus 2A in the second bracket and divided by 2 in bracket B minus A असं आपल्याला प्रूव्ह करायचं. आता एक्झाम्पल मध्ये काय दिले पहा. फर्स्ट टर्म A म्हणजे T1 काय दिलेली आहे A, T2 काय दिलेली आहे B and C is the last term म्हणजे Tn दिलेली आहे
सी. फर्स्ट टर्म अवेलेबल आहे, सेकंड टर्म अवेलेबल आहे आणि लास्ट टर्म अवेलेबल आहे. मग डिफरन्स घेऊया. डिफरन्स इज इक्वल टू बी मायनस ए. आता ही जी लास्ट टर्म दिलेली आहे टीएन, त्याचा काय यूज होतो आपण पाहूया. पहिल्यांदा फॉर्म्युला लिहू. टीएन इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी. इथे एन काढण्यासाठी आपण याचा यूज करू शकतो. टीएन काय आहे, सी इज इक्वल टू ए प्लस एन मायनस 1 इंटू डी इज बी मायनस ए. ओके. आता हा जो ए आहे तो लेफ्टला जाईल सबट्रॅक्शन मध्ये. सी मायनस ए इज इक्वल टू हा एन मायनस 1 इंटू बी मायनस ए. त्याला ब्रॅकेट्स कायम ठेवायचे. आता हा जो बी मायनस ए आहे तो राईटला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, त्याला आपण लेफ्टला घेऊया. तो जाईल डिव्हिजन मध्ये. आता ह्या दोन्हीही ब्रॅकेट, दोन्हीही बायनॉमियलला ब्रॅकेट्स टाकून घ्यायच्या. इज इक्वल टू एन मायनस 1. लक्षात ठेवा आपण या टीएन चा वापर करून एन ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करत आहोत. म्हणून एन इज इक्वल टू सी मायनस ए डिवायडेड बाय बी मायनस ए. आणि हा जो मायनस 1 आहे तो बाजू बदलून प्लस मध्ये जाईल, प्लस 1. आता या ठिकाणी थोडस सिम्प्लिफिकेशन करून घेऊया आपण. एन इज इक्वल टू काय आहे इथं मी परत लिहिले, सी मायनस ए डिवायडेड बाय बी मायनस ए प्लस 1. काय सिम्प्लिफिकेशन होईल, एन इज इक्वल टू सी मायनस ए हा न्यूमरेटर ऍज इट इज आणि हा जो डिनॉमिनेटर आहे तो क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये जाईल. मग आता त्याला प्लस 1 ने मल्टिप्लाय केल्यावर काय राहील, बी मायनस ए ऍज इट इज राहील. म्हणजे सी मायनस ए प्लस बी मायनस ए डिवायडेड बाय बी मायनस ए. म्हणजे एन ची व्हॅल्यू काय झालेली पहा. हा जो सी आहे, सी प्लस बी आणि मायनस ए दॅट इज मायनस 2a डिवायडेड बाय बी मायनस ए. आता आपल्याला सम ऑफ द ऑल टर्म्स आपल्याला हे शो करायचं की ती एवढी आहे. मग एसएन चा फॉर्म्युला वापरावा लागेल. एसएन इज इक्वल टू एन बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस एन मायनस 1 इंटू डी. हा आपला फॉर्म्युला आपण लिहून घेतलेला. सो एस एन इज इक्वल टू एन ची काय व्हॅल्यू आलेली आहे, सी प्लस बी मायनस 2a डिवायडेड बाय बी मायनस ए. हा फक्त एन आहे आणि त्याला डिव्हिजन मध्ये आहे 2. इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म एच आहे म्हणून 2a ऍज इट इज राहील. आता ब्रॅकेट मध्ये आणखीन एक ब्रॅकेट आहे, तिथे एन ठेवावा लागणार आहे. सी प्लस बी मायनस 2a डिवायडेड बाय बी मायनस ए. आणि हा जो मायनस 1 आहे तो इंटू डी. डी काय आहे, बी मायनस ए. ब्रॅकेट क्लोज. सगळ्या व्हॅल्यूज तुम्ही फार केअरफुली ठेवायच्या आहेत. सो इज इक्वल टू सी प्लस बी मायनस 2a डिवायडेड बाय. आता हा बी मायनस ए ह्याला डिव्हिजन मध्ये आणि त्याला डिव्हिजन मध्ये 2 आहे म्हणजे हे दोन्ही डिनॉमिनेटर्स काय होतील एकमेकांशी मल्टिप्लिकेशन मध्ये येतील. सो 2 इंटू बी मायनस ए इन ब्रॅकेट 2a प्लस ब्रॅकेट मध्ये इथे म्हणजे ह्या मोठ्या ब्रॅकेट मधली जी लहान ब्रॅकेट आहे त्या ठिकाणी आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो इन ब्रॅकेट सी प्लस बी मायनस 2a. आता हा बी मायनस ए इथं मल्टिप्लिकेशनला जाईल मायनस 1 मध्ये मायनस बी आणि हा होईल प्लस ए
डिवायडेड बाय बी मायनस ए, हा मधला ब्रॅकेट क्लोज, इनटू बी मायनस ए मोठा ब्रॅकेट क्लोज. आता पहा या ठिकाणी हा जो डिनॉमिनेटर आहे बी मायनस ए, त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटर मध्ये बी मायनस एच आहे, म्हणजे दोन्हीही काय होतील, कॅन्सल होतील. इज इक्वल टू सी प्लस बी मायनस 2a डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए. बाहेर कुठलाही बदल झालेला नाहीये. इन ब्रॅकेट 2a प्लस, आता ही ब्रॅकेट काढायला हरकत नाही कारण प्लस साइन ने मल्टिप्लाय करायचे, प्लस बी प्लस सी प्लस बी मायनस 2a मायनस बी प्लस ए ब्रॅकेट क्लोज. आता ह्या ब्रॅकेट मधल्या काही टर्म्स कॅन्सल होणार आहे, जसं की 2a प्लस आणि 2a मायनस, प्लस बी आणि मायनस बी. आता ब्रॅकेट मध्ये काय राहिलेले पहा, ब्रॅकेटच्या बाहेर ज्या टर्म्स आहेत त्यांना पण ब्रॅकेट्स टाकून घ्या. सी प्लस बी मायनस 2a डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए, आणि इथे ब्रॅकेट मध्ये काय राहिलं, ए प्लस सी. पहा सी प्लस ए आहे पण मी अल्फाबेटिकली लिहिलेलं आहे ए प्लस सी, आणि असंच लिहायचं. सो एस एन इज इक्वल टू ए प्लस सी. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये पण अल्फाबेटिकली प्राधान्य द्या, बी प्लस सी मायनस 2a डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए. म्हणजे एक्झाम्पल मध्ये जसं आपल्याला विचारलंय ज्या सिक्वेन्स मध्ये, त्या सिक्वेन्स मध्ये आपण आन्सर लिहायचं, आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. हेच एस एन इज इक्वल टू ए प्लस सी इन ब्रॅकेट बी प्लस सी मायनस 2a ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट बी मायनस ए. आणखीन एका अशा स्टार एक्झाम्पल कडे आपण जाणार आहोत, आणि एक्झाम्पल असं आहे, इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स ऑफ एन एपी इज इक्वल टू द सम ऑफ फर्स्ट क्यू टर्म्स, then show that the sum of its first p plus q terms is 0. स्टेप बाय स्टेप जाऊया. आता कुठल्याही एपी मध्ये जर आपल्याला n नंबर ऑफ टर्म्सचं ऍडिशन करायचं असेल तर आपण फॉर्म्युला काय वापरतो, Sn इज इक्वल टू n बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस n मायनस 1 इंटू डी. आता पहिल्या ओळीमध्ये कंडिशन काय दिलेली आहे, इफ द सम ऑफ फर्स्ट पी टर्म्स. जर तुम्हाला पी टर्म्स ची ऍडिशन लिहायची आहे तर तुमचा फॉर्म्युला हा एसपी साठी असणार आहे, इज इक्वल टू पी बाय 2. म्हणजे एन जिथं जिथं आहे तिथे काय येणार आहे, पी येणार आहे. इन ब्रॅकेट 2a प्लस पी मायनस 1 इंटू डी. ही आहे ऍडिशन आपल्या पी टर्म्सची. फर्स्ट टर्म ए, कॉमन डिफरन्स डी. दुसरं असं आहे की सम ऑफ क्यू टर्म्स आपल्याला काढायचे, म्हणजे तुमचा फॉर्म्युला काय येणार आहे, एस क्यू इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस क्यू मायनस 1 इंटू डी. सम ऑफ पी टर्म्स याला आपण 1 नंबर देऊया आणि सम ऑफ क्यू टर्म्स याला 2 नंबर देऊया. अकॉर्डिंग टू गिवन इन्फॉर्मेशन काय आहे, SP इज इक्वल टू SQ. इट इज गिवन. मग गिवन जसं आहे तसं त्यांच्या राईट साइड्स पण काय होतील, इक्वल होतील. म्हणजे p बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू d इज इक्वल टू q डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 2a प्लस q मायनस 1 इंटू d. आता हा दोन्हीकडचा 2 जो डिनॉमिनेटर मध्ये आहे, म्हणजे ह्या इक्वेशनला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर हा 2 कॅन्सल होणार आहे. किंवा आता इथे तो डिव्हिजन मध्ये आहे, इथे पण डिव्हिजन मध्ये आहे, त्यातला कोणताही एक जर आपण दुसऱ्या बाजूला नेला तर कॅन्सलच होणार आहे दोन्ही 2. म्हणून इथेच आपण कॅन्सल केलं तरी चालेल.
मग आता लेफ्ट साइडला काय राहिलेलं आहे, पी इन ब्रॅकेट 2a प्लस p मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू q इन ब्रॅकेट 2a प्लस q मायनस 1 इंटू डी. p न ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा, काय होईल 2ab प्लस p स्क्वेअर डी, ह्या डी न पण मल्टिप्लाय करायचं ह्या मधल्या ब्रॅकेटला, मायनस p इंटू डी इज इक्वल टू 2aq, या q न ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आणि सोबत डी न पण करायचं, प्लस q स्क्वेअर डी मायनस क्यू डी. पाहता या ठिकाणी सगळ्या टर्म्स ज्या आहेत आपल्याला लेफ्ट साइडला घ्यायच्या, म्हणजे ऑलरेडी आहेत काही टर्म्स त्या ऍज इट इज राहतील आणि राईट साइडच्या एक एक करून आपण सगळ्या टर्म्स लेफ्टला घेऊया. मायनस होईल 2aq मायनस क्यू स्क्वेअर डी आणि हा प्लस क्यू डी इज इक्वल टू 0. आता या एक्सप्रेशन मधल्या म्हणजे ह्या इक्वेशन मधल्या ज्या सिमिलर टर्म्स आहेत त्या जवळ जवळ आणायच्या असतात. जसं की आता 2ap ह्याच्या जवळ कोणाला आणायचं आपल्याला, हा मायनस 2aq, पुढे p स्क्वेअर डी प्लस p स्क्वेअर डी, याच्या जवळ काय येईल मायनस क्यू स्क्वेअर डी. तिसरी काय आहे मायनस पी डी इंटू प्लस क्यू डी इज इक्वल टू 0. पहा इथं दोन दोनचे ग्रुप्स होणार आहेत. या पहिल्या ग्रुप मधून काय कॉमन निघेल बरं 2a, ब्रॅकेट मध्ये काय राहिलं p मायनस क्यू. ह्या दुसऱ्या ग्रुप मधून काय कॉमन घेता येईल प्लस डी, ब्रॅकेट मध्ये राहिलं p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर. आणि ह्या तिसऱ्या ग्रुप मधून काय कॉमन घेता येईल मायनस डी घेऊयात, म्हणजे ब्रॅकेट मध्ये राहिलं p मायनस क्यू इज इक्वल टू 0. 2a इन ब्रॅकेट p मायनस क्यू प्लस डी इंटू हा जो ब्रॅकेट आहे p स्क्वेअर मायनस क्यू स्क्वेअर, हा आपल्याला स्प्लिट करता येतो. कसा पहा, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरायचा, म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये दोघांचं ऍडिशन मल्टिप्लाइड बाय दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये दोघांचं सबट्रॅक्शन, मायनस डी इन ब्रॅकेट मायनस p मायनस क्यू इज इक्वल टू 0. आता बघा p मायनस क्यू या फर्स्ट टर्म मध्ये दिसतंय, सेकंड मध्ये पण आहे आणि थर्ड मध्ये पण आहे, म्हणजे तिन्ही टर्म्स मधून आपण p मायनस क्यू कॉमन घेऊ शकतो. ठीक आहे. मग दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय राहील, इथून काय शिल्लक राहिला 2a, इथे काय शिल्लक राहिला प्लस p प्लस क्यू इंटू डी, आणि इथे काय शिल्लक राहिला मायनस डी इज इक्वल टू 0. याला परत थोडस रिअरेंज करता येईल आपल्याला, p मायनस क्यू इन ब्रॅकेट 2a प्लस, यांच्यामधून मी डी कॉमन घेते, म्हणजे ब्रॅकेट मध्ये काय राहिला पहा p प्लस क्यू इथला आणि इथला मायनस 1 इज इक्वल टू 0. आता या एक्झाम्पल मध्ये अट दिली की p इज नॉट इक्वल टू क्यू. मग p इज नॉट इक्वल टू क्यू जर असेल तर p मायनस क्यू हा पण 0 नसणार आहे. मग ह्या ब्रॅकेटचं आणि या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर 0 असेल तर निश्चितच मग ही ब्रॅकेट 0 असणार आहे, कारण p मायनस क्यू इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच काय तर 2a प्लस p plus q minus 1 into d is 0. 2a plus p plus q minus 1 into d is equal to 0. याला आपण 3 नंबर दिले. मग मी या ठिकाणी sp plus q साठी फॉर्म्युला लिहिते. sp plus q is equal to n च्या ठिकाणी काय येणार आहे p plus q divided by 2
इन ब्रॅकेट 2a प्लस p प्लस q मायनस 1 इंटू डी. हे फॉर्म्युल्यानुसार लिहित येतो आपण या सेमच्या फॉर द सम ऑफ p प्लस q टर्म्स. ओके. आता ही जो ब्रॅकेट तुम्ही ऑब्झर्व केली तर आत्ताच आपल्याला 3 नंबरच्या इक्वेशन मध्ये ह्या पूर्ण या टर्म्सची ऍडिशन ही 0 आलेली आहे. याची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. म्हणजेच काय तर p प्लस q डिवायडेड बाय 2 इंटू 0 फ्रॉम 3. ही आहे आपली व्हॅल्यू s p प्लस q ची. मग ह्याला जर 0 ने मल्टिप्लाय केलं तर ऑब्विसली p प्लस q किती येणार आहे? 0 येणार आहे. अँड that we wanted to prove. Hence, sum of p plus q terms is 0. आणखीन एक स्टार एक्झाम्पल आपण घेऊयात. एक्झाम्पल असं आहे की if m times the nth term of an AP is equal to n times nth term, then show that the m plus nth term of the AP is 0. आता याच्यामध्ये आपल्याला कन्सिडर करावं लागणार आहे लेट फर्स्ट टर्म बी a and common difference d असं आपण कन्सिडर करूयात. फर्स्ट टर्म a आणि कॉमन डिफरन्स d. माहिती काय दिली पहा, tm इंटू tm म्हणजे m टाइम्स nth टर्म इज इक्वल टू n टाइम्स nth टर्म अशी आपल्याला या ठिकाणी माहिती दिली. मग मला जर mth टर्म लिहायची असेल तर आय शुड राईट हा m इथे लिहिते मी ऍज इट इज m इंटू nth टर्म काय येईल a प्लस m मायनस 1 इंटू d. ही झाली nth टर्म म्हणजे m इंटू nth टर्म इज इक्वल टू n इंटू nth टर्म काय होईल a प्लस n मायनस 1 इंटू d. मग आता हा m नी ह्या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. am म्हणजे m इंटू a am आणि ह्या छोट्या ब्रॅकेटला d न सुद्धा मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजे काय मल्टिप्लिकेशन प्लस m स्क्वेअर d म्हणजे m न m ला मल्टिप्लाय केलं m स्क्वेअर सोबत या ब्रॅकेटला d न पण मल्टिप्लाय करतोय म्हणून m स्क्वेअर d. पुन्हा मायनस m इंटू मायनस 1 इट इज m आणि मल्टिप्लाइड बाय d. त्याचप्रमाणे राईट साइडला आपल्याला n नी मल्टिप्लाय करावं लागणार आहे म्हणजे n इंटू a an प्लस n इंटू n स्क्वेअर सोबत d न मल्टिप्लाय करा n स्क्वेअर d n इंटू मायनस 1 मायनस n इंटू d. ब्रॅकेट्स आपण सिम्प्लिफाय केला. आता ह्या ज्या सगळ्या टर्म्स आहेत राईट साइडच्या सगळ्या आपल्याला लेफ्टला घ्यायच्या पण त्या आधी लेफ्टच्या लिहायच्या am प्लस m स्क्वेअर d मायनस md. आता ही पहिली टर्म लेफ्टला गेले मी मायनस an, ही टर्म लेफ्टला घ्यायची मायनस n स्क्वेअर d आणि ही जी मायनस टर्म आहे ती होईल प्लस nd इज इक्वल टू 0. आता ज्या सिमिलर दिसत आहेत आपल्याला टर्म्स त्या जवळ जवळ लिहूयात. जसं की आता am आणि हा मायनस an म्हणजे ज्यांच्यामधून आपण कॉमन घेऊ शकतो अशा टर्म्स आपण जवळ लिहायच्या. हा प्लस m स्क्वेअर d आणि हा मायनस n स्क्वेअर d. आता कोणत्या दोन टर्म्स राहिल्यात मायनस md आणि प्लस md इज इक्वल टू 0. या ठिकाणी 3 ग्रुप्स होतात का, हा पहिला ग्रुप, हा दुसरा ग्रुप आणि हा तिसरा ग्रुप. पहिल्या ग्रुप मधून काय कॉमन येईल a. ब्रॅकेट मध्ये काय राहिलं m मायनस n. दुसऱ्या ग्रुप मधून काय कॉमन निघत आहे प्लस
डी कॉमन निघेल. मग ब्रॅकेट मध्ये काय राहिलं एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर. तिसऱ्या ग्रुप मधून काय कॉमन निघत आहे मायनस डी. ब्रॅकेट मध्ये राहील एम आणि इथे राहील मायनस एन इज इक्वल टू 0. आता ह्या ज्या टर्म्स आहेत ज्यामध्ये आपण कॉमन घेऊन काढलेला आहे त्या मी या ठिकाणी परत एकदा लिहित आहे. ए इन ब्रॅकेट एम मायनस एन प्लस डी इन ब्रॅकेट एम स्क्वेअर मायनस एन स्क्वेअर आणि मायनस डी इन ब्रॅकेट एम मायनस एन इज इक्वल टू 0. आता ही जी मिडल टर्म आहे ती आपल्याला स्प्लिट करून लिहिता येते पहा. ए इन ब्रॅकेट एम मायनस एन ही पहिली टर्म प्लस आता ही कशी स्प्लिट करायची तर परत एकदा तोच फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा. म्हणजे एका ब्रॅकेट मध्ये दोघांचं ऍडिशन म्हणजे एम प्लस एन इंटू एम मायनस एन मल्टिप्लाइड बाय डी. आणि ही तिसरी टर्म मायनस डी इन ब्रॅकेट एम मायनस एन इज इक्वल टू 0. आता या तिन्ही टर्म्स मधून काय कॉमन निघू शकेल तर एम मायनस एन कॉमन निघू शकेल. मग आपण घेऊयात एम मायनस एन इन ब्रॅकेट ए प्लस इथे राहिला एम प्लस एन इंटू डी आणि इथे राहिला मायनस डी ब्रॅकेट क्लोज. हा जो ब्रॅकेटच्या बाहेरचा एम मायनस एन आहे तो ऍज इट इज राहील. ब्रॅकेट मध्ये पहा ए प्लस या दोन्ही मधून डी कॉमन निघतोय. ब्रॅकेट मध्ये काय राहील एम प्लस एन आणि इथून राहील मायनस 1 ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू 0. इथे एम मायनस एन इज नॉट इक्वल टू 0. मग मायनस एन जर 0 नसेल तर निश्चितच ही ब्रॅकेट 0 असली पाहिजे. म्हणजे काय तर ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. मग या सिक्वेन्सची मी एम प्लस एन टर्म जर लिहिली याला आपण 1 नंबर देऊया. ती जर टर्म लिहिली मी टी एम प्लस एन तर ती अशी असली पाहिजे की ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी. आपल्याला या 1 वर असं दिसतंय की ही जी ब्रॅकेट आहे म्हणजे ए प्लस एम प्लस एन मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 0. त्याची व्हॅल्यू आहे 0. म्हणजेच काय टी एम प्लस एन इज इक्वल टू 0 फ्रॉम 1. म्हणजेच या एक्झाम्पल मध्ये आपण काय प्रूव्ह केलंय हेन्स एम प्लस nth टर्म ऑफ AP is 0.